चला टायमर इथून जे सेट केलं जाईल मनीष निजाई यांच्या माध्यमानं आणि वेळ सुरू झाले. सो इथून लेट्स प्लेचा इशारा जो पंचांच्या माध्यमानं देखील आणि सुरुवात होईल या मॅचला. स्ट्राईक एंडला कल्पेश, नॉन स्ट्राईक एंडला मिस्टर विकी यांना पण पाहता आणि पहिला चेंडू जो इथून मार्गस्थ होईल. गोलंदाजी मार्गवर इथून गोलंदाज सुसज्जित होत असताना पहिल्या षटकाकरिता मिस्टर आनंद या गोलंदाजाला आपण पाहताय. कट करण्याचा प्रयत्न झाला आणि सरळ चेंडू निघून जाईल. यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. डॉट बॉल सुरुवात चांगली इथून पाहायला मिळेल आनंद यांच्या माध्यमानं. अनुभव आहे पोटी प्लस क्रिकेट म्हणायचं झालं तर जे सध्या तरी प्रचलित झाले जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात जागा पडून खेळण्याची मानसिकता अनुभव आहे आणि अनुभवाची शिजोरी जेव्हा जेव्हा तुमच्या पाठीमागे असेल ना तेव्हा तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा भय नाहीये. कारण की या सिच्युएशन मधून तुम्ही कित्येक वेळा या खेळाच्या माध्यमानं स्वतःला आजमावलंय आणि तेच आनंद इथून विशेष करून विथ द बॉलने करून दाखवत असताना दोन्ही अगदी चेंडू आपण पाहताय चांगल्या लेंथवर हाताळले. समोर ठेवण्याचा प्रयत्न चांगला स्ट्रोक आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, नो चान्स फॉर द फिल्डर. घरंगळ चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा पार आणि या डावातील हा पहिला चौकार ऑन दी मार्क होईल कल्पेशच्या बॅटमधनं. स्ट्रेट ड्राईव्ह फॉर रन्स. कोशिश केली किती जणांनी खाली पाडायला, कोशिश केली किती जणांनी खाली पाडायला. प्रकाश किरकिरा पैदा झालाय फक्त मार्केट गाजवायला. प्रकाश किरकिरा थँक्यू. स्ट्रेट ड्राईव्हचा हा प्रहार आणि चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पार. 4च्या साह्याने धावसंख्येला झाली सुरुवात या 4 या अंकाने. कल्पेच्या बॅटमधनं चांगला स्ट्रोक मिडऑफ क्षेत्ररक्षकाला बीट केलं. सरळ बॅटचा उपयोग केला गेला आणि सरळ चेंडू 4 धावेंकरिता. फुलटॉस जरूर होता. बॅटन पॅडच्या मधोमध दोन्ही पायांच्या मधोमध चेंडू निघून गेला. कुठेतरी ऑन साईडला थोडंसं इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा मानस जरूर होता परंतु बीट होत असताना सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. क्वचितच अंतर शिल्लक राहिलं असावं आणि कुठेतरी दोन्ही पायांच्या मधोमध चेंडू निघून गेला सरळ यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. एक चौकार जरूर आलाय परंतु तदनंतर डॉट बॉल 3 आलेत. बॅटची एज आणि थर्डमॅनला क्षेत्ररक्षक स्थित आहेत आणि त्यांच्या हातखंडामध्ये अगदी हा झेल विसावला जाईल. कल्पेशचा खेळ यावेळेस झालाय समाप्त. चांगली गोलंदाजी, गुड कॅच. विकेटचं झालेलं पतन, पहिला धक्का गॉन. अर पाठीशी त्याच्या आहे ताकद, सत्यवान सापने योगेश पाटील, सत्यवान सापने योगेश पाटील, सत्यवान सापने योगेश पाटील. कोणा पुढं कधी नाही चुकत, अविनाश सापने सुधाकर पाटील, अविनाश सापने सुधाकर पाटील, अविनाश सापने सुधाकर पाटील. मकरदास ग्रुपची खंबीर साथ लाभलय दादाला, मकरदास ग्रुपची खंबीर साथ लाभलय दादाला. प्रकाश किरकिरा पैदा झालाय फक्त मार्केट गाजवायला, प्रकाश किरकिरा पैदा झालाय फक्त मार्केट गाजवायला, प्रकाश किरकिरा पैदा झालाय. थँक्यू. विकेटचं झालेलं पतन आणि हा पहिला धक्का नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने नयन. लक्षात असू द्या, एक विकेट गेल्यानंतर दुसरा फलंदाज आपण लवकरात लवकर धाडायचा आहे आणि त्या वेळेच्या बाबतीमध्ये स्ट्रिक राहावं लागेल पुन्हा एकदा. विकेट जगेते आणि पहिला धक्का जो कल्पेशच्या रूपाने थोडासा अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न आणि जी थोडीशी लाईन आहे बाहेरच्या दिशेने ठेवली. टॉपिक जोडाला गेला आणि सरळ चेंडू थर्डमॅन क्षेत्ररक्षकाच्या हातखंडामध्ये. 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 4 या अंकांवर धाव फलक. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. अक्रॉस बॅटने खेळण्याचा मानस. सरळ चेंडू निघून जाईल यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. काय गोलंदाजी राहिलाय आनंदच्या माध्यमानं. तो परिपूर्ण अनुभव पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त एक चेंडू जो होता थोडासा ओव्हरपिच जरूर होता ज्यावर जो चौकार आला आणि तदनंतरचे प्रत्येक चेंडू एक वेगळ्या टप्प्यावर वेगळ्या व्हेरिएशनवर हाताळले गेले आणि हीच ताकद आहे 40+ गावदेवी वाडीव या संघाची. आणि चांगल्या गतीने गोलंदाजी आनंदकडनं पहिलं षटक झाले समाप्त. युवा ग्रुप वाडीव संघ 4 या अंकांवर 1 गडी बाद.
हे लक्षात असू द्या. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये हाताळायचीच आहेत. पहिलं षटक हाताळण्याकरिता 5 मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ जो घेतला गेला आणि वेळ सुरू आहे. 4 अंकांवर धावफलक जादोरीकीत आहे. एक धक्का जो आतापर्यंत बसलाय. आजची ही पहिली रजनी मकरध्वज चषक 2026 ची ही रूपरेषा जी विशेष करून आपल्याला पाहायला मिळते. दहिसरकरांचं हे आयोजन आज कसराळीच्या मैदानावर वाघोबा स्पोर्ट्स कसराळीकरांचं हे मैदान आणि विशेष करून इथून आपण पाहता या स्पर्धेला झालेली आजच्या दिवसाची सुरुवात रजनी स्पर्धा. युवा ग्रुप वाढीव संघाची सुरुवात थोडीशी डाळबळीत जरूर झाले. हे दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर लतेश या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या दिशेने उंच झेप जरूर घेतली. क्या बात आहे यार. एफर्ट्स हे परिपूर्ण आहेत. जरी सुद्धा 40+ असले तरी देखील अभि देखील आपण म्हणू शकाल की या मॅच मध्ये हा जिवंतपणा आहे आणि काय एफर्ट्स आहेत. 40+ क्रिकेट हाताळतायत परंतु अजून सुद्धा ती जान तो जोश आहे. शेर बुडा जरूर हो गया लेकिन शिकार करना नहीं भूला आणि एफर्ट्स हे परिपूर्ण पाहायला मिळाले. 4 अंकांवर धावगती 1.1 चेंडूंचा खेळ 5 धाबा आहेत. गोलंदाजी मार्कवर लतेश इथून पुन्हा एकदा सुसज्जित होईल. स्टेअर करण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि अजितून सरळ चेंडू निघून जाईल यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये आणि नोचा इशारा आलाय पंचांकडनं आणि प्रीडचे सिग्नल जे आता मैदानाच्या दिशेने ऑन होतील. लतेशचा हा बॉल आपण पाहताय कुठेतरी जास्तीत जास्त बाहेरच्या दिशेने टाकण्याची मानसिकता जिथून पाहायला मिळाली. सुरुवातीला कुठेतरी त्या सर्व काही गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने व्यवस्थित हाताळायच्याच आहेत आणि महत्वपूर्ण इथून आपण पाहू शकाल नोचा इशारा जो पंचांच्या माध्यमाने इथून दर्शवला गेलाय. 7 अंकांवर धावगतीची अधोरेखित आहे. 7 रन्स ऑन अ कार्ड. प्रीडचे सिग्नल जे आता मैदानाच्या दिशेने ऑन असतील. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल. कट करायचं होतं जरूर परंतु जास्तीत जास्त चेंडू हा बाहेरच्या दिशेने आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपाने आणखी एक धाव जे अतिरिक्त स्वरूपाने मिळेल आणि धावफलक जाऊन पोहोचेल 8 रन्स ऑन अ कार्ड. 8 या अंकांवर हे धावफलक. विकीकडे ते तंत्र आहे. मोठमोठे स्ट्रोक तो खेळू शकतो परंतु या रजनी स्पर्धेमध्ये मी नक्कीच म्हणेन की खेळा थोडासा बदललेला आहे. डे फॉर्मॅट मध्ये अगदी चेंडू चांगले बॅटवर येतात परंतु इव्हिनिंग सेशन नंतर कुठेतरी ते मॉइश्चराईज जे विशेष करून पाहायला मिळते त्याच गोष्टीची उल्लेख ना झाली. या झेल खाली लते स्वतः आहेत परंतु फ्री हिट ऑन होतं. या सर्व काही गोष्टी तुम्हाला अगदी त्या मानसिकतेने जिवंत ठेवायचे. 40+ हा संघ जो विशेष करून आपण पाहताय गावदेवी वाढीव हा संघ आणि चांगल्या पद्धतीने कॉटन बॉल जरूर घेतला गेला होता परंतु फ्री हिटचे सिग्नल जे ऑन होते. एक सिंगल धावेल. एक सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 9 रन्स ऑन अ कार्ड. 9 या अंकांवर टीम युवा ग्रुप वाढीव हा संघ आपण पाहताय. स्ट्राईक लाईनला यावेळेस नयन. चांगली बॅटिंग नयनला देखील इथून करावी लागणार आहे. लतेश गोलंदाजी मार्कवर. चांगला स्ट्रोक आहे. परावर्तित केला जाईल. बॅकफुट पंच लावले चेंडूला पंखा आणि धाडलं जाईल लांबच लांब. सीमारेषा पार. षटकारामध्ये परावर्तित 6. रन्स ऑन अ कार्ड. चांगलं कनेक्शन बनलं. ओव्हरपिच चेंडू जरूर आहे. समोरच्या दिशेने परावर्तित केलं जाईल. चांगला स्ट्रोक तर जरूर आहे परंतु बाउंड्री लाईन सीमारेषा लगत क्षेत्ररक्षक स्थित होते आणि काय जबरदस्त पद्धतीने हा झेल कन्वर्ट केला जाईल आणि गोलंदाजाने देखील म्हटलंय या अगोदर षटकार जरूर आला परंतु हे माझं प्रत्युत्तर. एक तुम्हारी तो ये रही हमारी. विकेटचं झालेलं पतन. नयनचा फटका बसला आणि कंट्रोलयुक्त झेल. विकेटचं झालेलं पतन. गॉन.
समाप्त झाला. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल सुहान आहे. पण नयनच्या बॅटमधनं एक मोठा प्रार जरूर आला होता, परंतु तदनंतर कुठेतरी हा फटका फसला आणि काय कंट्रोल होतं डीप मध्ये. लगॉफ मध्ये कीप अँड काम राहिले. इन मोमेंटला जजमेंट चांगल्या पद्धतीने केला आणि बरोबर हातखंडामध्ये चेंडू विसावला. सेफ ॲज अ बँग. त्या पद्धतीने हा झेल कन्वर्ट केला गेला. विकेटचं झालेलं पतन 15 या अंकांवर 2 धक्के. चांगली गोलंदाजी, स्लिंगी ऍक्शन, हलकासा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळाला. काय गोलंदाजी होते, कंट्रोल आणि त्या सर्व काही गोष्टी या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत. लेंथ आणि लाईन प्रॉपरली आहे. चांगल्या पद्धतीने चेंडू रिलीज केले जातात आणि तदनंतर रिदम देखील तितकाच महत्वाचा आहे. जो लतेशच्या माध्यमानं आतापर्यंत पाहायला मिळाला. जरूर 9 चेंडू हाताळले होते या अगोदर, परंतु एक मोठा स्ट्रोक आल्यानंतर कशा पद्धतीने परिवर्तन करायचं आहे हे विशेष करून दर्शवलं जाते लतेशकडनं देखील. 16 या अंकांवर धावगती आहे. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल या षटकातील. कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा जाग्यावरनं स्टिअर करण्याची मानसिकता झाली विकीकडनं. इथून बीट होत असताना सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांचा खेळ झाला अद्यावत आणि धावगती एकंदरीत 16 या अंकांवर 2 धक्के. परिपूर्ण पॉवर प्ले मध्ये थोडीशी शांतता जरूर आहे, कारण की ज्यामध्ये कल्पेशचं बाद होणं, तदनंतर नयनचं बाद होणं, स्ट्रगल हळूवारपणे जरूर आहे, परंतु युवा ग्रुप वाढीव संघाला मात्र प्रत्युत्तर द्यावं लागेल. 40 प्लस गावदेवी वाढीव संघ थोडंसं कंट्रोलमध्ये आहे या मॅच मध्ये. क्रिकेटच्या पटलावर जर कंट्रोल थोडंसं निष्ठायचं असेल तर इथून कुठेतरी तुम्हाला तुमच्या बॅटिंगच्या माध्यमानं आता ते प्रत्युत्तर द्यावं लागणार या मॅच मध्ये. घेऊया क्विकली ब्रेक आणि वळणार होतो आपण तिसऱ्या षटकाच्या दिशेने. चा खेळ इथून समाप्त झालाय. 16 या अंकांवर धावगती. आनंदला पुन्हा एकदा कंटिन्युअसली गेलं या षटकाकडे. पहिलं षटक 4 धाब्यांचं अगदी हाताळलं होतं आणि एक महत्वपूर्ण गडी तो देखील बाद केला होता. चांगली गोलंदाजी, काय ॲक्युरसी, अप्रतिम क्लासिकल गोलंदाजी. आणि कुठेतरी पंच रेफर करू इच्छित आहेत. कुठेतरी व्हाईट लाईन आता ती चेक केली जाईल. दोन्ही गोष्टी आता चेक केल्या जातील. पंच आहेत थडंपारच्या भूमिकेमध्ये विजय भोईर. व्हाईट लाईनची आता चेक केली जाईल. सर्व काही गोष्टी अगोदर शफल झालेत की नाही, तदनंतर व्हाईट लाईन जी विशेष करून आपल्याला पाहायला मिळते. इट्स अ फेअर बॉल. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, अॅक्युरसी, जी स्लिंगी ऍक्शन आहे, बाउन्स देखील चांगल्या पद्धतीने आणि रिलीज ऑफ डिलिव्हरी काय अप्रतिम आहे. कुठेतरी अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला सुहानकडनं बीट होत असताना. निर्धाव चेंडूची सांगता. खोलवर लेन बॅकलिपला थोडंसं खाली जरूर ठेवलं जात आहे. मिडॉन शेतनाथ अगदी आपण पाहताय. दुसरी धाव घेण्याचा त्या ठिकाणी मानस. रोहितदासजी भगत त्यांना आपण पाहताय डीप मध्ये मिड विकेटला स्थित आहेत आणि चांगल्या क्विकली आले. या 2 धाबा येत आहेत या दुहेरीच्या मदतीने, या दुहेरीच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 18 या अंकांवर. 18 रन्स ऑन अ कार्ड. मोठा प्रहार जरूर करायचा. हा फटका हवेमध्ये उभा झाला आणि फाईनल क्षेत्रामध्ये याच गोष्टीची उल्लेखना केली. 40 प्लस जरूर आहेत हे खेळाडू, परंतु मैदानाच्या दिशेने आतापर्यंत तो जोश आणि तोच दरारा आतापर्यंत पाहायला मिळाला आणि काय जबरदस्त पद्धतीने हा झेल देखील झालाय कन्वर्ट. विकेट मिळेल, फलंदाज बाद होईल. गॉन. अठरा या अंकांवर धावफलक. आता नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने विशाल या फलंदाजाला आपण पाहत आहे.
18 रन्स ऑन अ कार्ड. 3 धक्के जे आतापर्यंत बसले गेले. 2.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि चांगल्या पद्धतीने आता ते कंट्रोल आहे या मॅच मध्ये. 40 प्लस गावदेवी वाढीव संघ या मॅच मध्ये थोडासा हावी झालाय. आनंद याला पण पाहताय गोलंदाजी मार्कवर आणि चांगली गोलंदाजी, रिदमयुक्त गोलंदाजी जी विशेष करून हाताळली जाते आणि ज्या गोष्टीचा मी उल्लेख न केली होती की क्लासिकल, ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं, आणि तेच आतापर्यंत आपण पाहताय. नारंगी ग्रामीण धमाका जो सुरू आहे नारंगीच्या मैदानावर, युवा ग्रुप वाढीव संघ जो क्वालिफाय झालेला आहे ऑलरेडी. आणि आज या रजनी स्पर्धेमध्ये आपण पाहताय मकरध्वज चषकामध्ये. परंतु आतापर्यंत जो परफॉर्मन्स आहे ना तो थोडासा वीक जरूर झालाय, कारण की त्यामागचं कारण गोलंदाजी आतापर्यंत टिचून झाले आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी विथ द बॉलने आनंदने आतापर्यंत ते व्हेरिएशन दाखवले. अप्रतिम लेंथ आहे, खोलवर लेंथ बरोबर हाताळली गेली. इम्पॅक्ट थोडंसं डाऊन द लेग जरूर आहे आणि त्या दिशेने चेंडूला जोपर्यंत फेकी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जात आहे. रोहिदाजी भगत यांना आपण पाहता ऑन स्क्रीन. त्यात जिद्द आणि त्याच जिद्दीने खेळत असताना लेग बाईचा इशारा आलाय. 2 धावा ज्या अतिरिक्त स्वरूपाने पुन्हा एकदा स्कोर कार्ड वर मिळणार आहेत आणि धावगतीची जाऊन पोहोचेल 2-0. 20 रन्स ऑन अ कार्ड. 20 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. अजून इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल या षटकातील. मोठा प्रहार जरूर करायचा आहे, परंतु क्षेत्र खाली एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जात आहे आणि जोपर्यंत चेंडूला अजून फेकी केली जाईल या 2 धाबा स्कोर कार्ड वर मिळणार आहेत. आणि काय षटक हाताळली आनंदने. 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धाबा दिल्या आणि या 2 महत्वाचे गडी बाद केले. अप्रतिम पद्धतीची लेंथ, अप्रतिम पद्धतीची लाईन आणि परिपूर्ण टिचून मारे जे आतापर्यंत केले गेले. युवा ग्रुप वाढीव संघ 22 या अंकांवर थोडीशी शांतता जरूर आहे. आता ही वादळापूर्वीची असावी की काय हा एक प्रश्नचिन्ह आहे. कुठेतरी कमबॅक आणि प्रत्युत्तर द्यावंच लागेल. ते प्रत्युत्तर मिळेल की नाही घेऊया क्विकली ब्रेक आणि वळणार होतो आपण चौथ्या षटकाच्या दिशेने. हे चौथं षटक हाताळण्याकरिता इथून गोलंदाजी मार्कवर गणेश या गोलंदाजाला आपण पाहताय. परिपूर्ण बंधन आहे. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी विथ द बॉल, विथ द अगदी बॅटने थोडासा कुठेतरी खामोश आहे, परंतु विथ द बॉल नाही चांगला परफॉर्मन्स टीम 40 प्लस गावदेवी वाढीव या संघाकडनं पाहायला मिळतोय. वेळ देखील सुरू आहे सुद्धा लक्षात असू द्या. 2 मिनिटं शिल्लक राहिलेत हे षटक हाताळण्याकरिता. या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 6 चेंडू हाताळायचे आहेत. वेळ देखील सुरू आहे. वेळेचं नियोजन हे फार महत्वाचं असतं. 22 या अंकांवर धावगती. गोलंदाजी मार्कवर इथून गणेश सुसज्जित होईल. गती ह्या वेळेस थोडीशी कमी केली. जागा बनून खेळण्याची मानसिकता दर्शवली गेली होती, परंतु यस्त्यांच्या मागे आनंदाचं चांगलं वर्क. यावेळेस हा चेंडू आपण पाहताय थोडासा लेट स्विंग ज्याला आपण म्हणतो ना, हलकासा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा वळाला. आतमध्ये वळत असताना सरळ चेंडू यस्ती रक्षक यांच्या हातखंडामध्ये. जागा बनवून खेळण्याची मानसिकता जास्तीत जास्त बॅकफुटला जाऊन ऑन साइडला वळवलं गेलंय. स्कोरलेग क्षेत्रामध्ये चेंडूला जोपर्यंत उचलून फेकी केली जाते सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने, या दुहेरीच्या साह्याने धावफलक जे जाऊन पोहोचेल 24 या अंकांवर हे स्कोर कार्ड. सुरुवात जी चांगल्या पद्धतीने इथून पाहायला मिळाली नव्हती आणि कुठेतरी गोलंदाजी करणारा संघ 40 प्लस गावदेवी वाढीव चांगल्या स्थितीमध्ये आहे या मॅच मध्ये आणि कुठेतरी थोडीशी आधी धावसंख्या कमी आहे, परंतु विके अजूनही मैदानावर आहे. त्याच्याकडनं अपेक्षा असतील जास्तीत जास्त लेन बाहेरच्या दिशेने जात असताना डाऊन दी लेग एक सिंगल धाव जी अधोरेखित झाले आणि पंच वळतात आपल्यापर्यंत. वाईटचा इशारा आलाय आणि एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वर मिळेल 1+1.
आणि धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 26 या अंकांवर. 3.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. गती पुन्हा एकदा थोडीशी कमी होती. तितकंसं टायमिंग जुळत नाहीये. प्रयत्न तर जरूर होतोय दोन्ही फलंदाजांकडनं, परंतु जे टायमिंगचं माध्यम आहे ते कुठेतरी थोडंसं दुर्बलच राहतंय. क्रिकेटच्या पटलावर नुसती ताकद असून चालायची नाही, तुमच्याकडे टायमिंग नावाचं अँटिडोट असावं. आणि कुठेतरी आता त्या मिस्टेक घटित होत असताना फलंदाजांकडनं देखील प्रयत्न जरूर होत आहेत, परंतु ते निष्फळ ठरत असताना 27 धाबा वेल ऑलरेडी निघून गेलेली आहे. म्हणजे शेवटच्या अंतिम षटकामध्ये आता एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 27 या अंकांवर धावगती. समोरच्या दिशेने परावर्तित करण्याचा मानस, फटका हवेमध्ये आहे. झेल घेण्याचे प्रयत्न जरूर झाले त्या दिशेने. झेल झालाय ड्रॉप, जीवनदान मिळाले आणि तत्पुरी सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जातंय. या 2 धाबा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 29 या अंकांवर. हे धाव फलक 3.4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त. 29 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज इथून सुसज्जित होईल. मोठा प्रहार जरूर करायचा होता. बॅकलिपला थोडंसं थांबवलं गेलंय. रोहिदासजी बघत त्या दिशेने जोपर्यंत चेंडूवर पोहोचतील आणि चेंडूला उचलून फेकी केली जाईल. पुन्हा एकदा या 2 धाबा मिळणार आहेत. सिंगल आणि डबलला प्राधान्य दिलं जाते. 31 या अंकांवर हे धाव फलक. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. थोडेसे नाखुश आहेत गणेश जरूर, कारण की त्या दिशेने एफर्ट्स देणं हे महत्वाची भूमिका होती, परंतु झेल ड्रॉप झाला. शेवटचा अंतिम चेंडू जो आता इथून शिल्लक असेल. मोठा प्रार जरूर करायचा आहे, परंतु 2 आवाज आले होते निश्चित स्वरूपाने आणि पंच देखील त्या दिशेने सॅटिस्फाय आहेत. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल. षटकाची होईल समाप्ती आणि 4 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि धावफलक आहे 32 या अंकांवर. बांधून ठेवलंय जरूर युवा ग्रुप वाढीव या संघाला, परंतु अजून सुद्धा उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 6 चेंडूकडे काय एक्झॅक्टली टार्गेट हे समोर ठेवलं जाईल ते देखील पाहणं. एक क्षेत्ररक्षक आता तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, कारण की वेळ ऑलरेडी निघून गेलेली आहे. घेऊया एक ब्रेक आणि जाऊया आपण स्लॉग ओव्हरच्या दिशेने. अंतिम षटक हाताळण्याकरिता 32 रन्स ऑन अ कार्ड. 3 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. सुरुवात कुठेतरी खामोशी बरी झाली. जरूर प्रयत्न झाले तिथून टीम युवा ग्रुप वाढीव या संघाकडनं. नयनचा फक्त आणि फक्त तो स्ट्रोक कन्व्हिन्सिंगली होता आणि तदनंतरची जी फलंदाजी थोडीशी वीक जरूर राहिले, परंतु अजून सुद्धा विकी आहे. 10 चेंडू त्याने फेस केल्या. 10 धाब्यांवर तो खेळतोय. ऑलमोस्ट रनअबाउट सिच्युएशन ही विशेष करून त्याच्या बॅटमधनं 100च्या स्ट्राईक रेटने तो खेळत असताना युवा ग्रुप वाढीव संघ 32 या अंकांवर. 3 धक्के. 32 धाबा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. 32 हे शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता रोहिदास भगत. चला घाई करा प्लीज. समोरच्या दिशेने डिस्पॅच केलं जाईल. चांगलं कनेक्शन बनलं आणि सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. मिळतील यावर धावा 6. षटकार. आणि त्यावर खडपूर समाचार.
विकीच्या बॅटमधनं यावेळेस परिपूर्ण या 6 धाबा पाहायला मिळतात. 38 या अंकांवर धावगती. बॅकअप दिले जरूर आहे. हा फटका थोडा सभेमध्ये प्रयत्न सुरू झाले त्या दिशेने पुन्हा एकदा झेल ड्रॉप. या अगोदर चांगला झेल टिपला होता, परंतु इथून हा झेल ड्रॉप कुठेतरी रनिंग झेल टिपण्यामध्ये कुठेतरी अयशस्वी ठरतायत यावेळी क्षेत्ररक्षक. या 2 धाबा येत आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 4-0. 40 या अंकांवर हे धावफलक अधोरेखित आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाजीतून सुसज्जित होईल. 50च्या आसपास जाण्याकरिता प्रयत्न जरूर असेल आणि अजून सुद्धा विकीचा तो प्रयत्न सुरू आहे मैदानावर. 40 धाबा आतापर्यंत स्कोर कार्डवर 4.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. सुरुवात प्रामुख्याने ही महत्वाची आणि त्या सुरुवातीमध्ये कुठेतरी धक्क्यांवर धक्के बसले. सावरण्याचा प्रयत्न जरूर झाला विकीकडनं. आता उर्वरित या मॅच मध्ये 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा मिसमिंग स्ट्रोक. स्वतः रोहिदास भगत धावत पळत या झेल खाली गेले. झेलला तर कन्वर्ट करू शकले नाहीत. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय आणि त्या दिशेने आता दुसरी धाव घेत असताना फलंदाज सुखरूप आहेत की नाही या सर्व काही गोष्टी आता चेक केल्या जातील. काहीतरी घडतंय आणि काहीतरी बिघडतंय मैदानाच्या दिशेने. पहिल्याच अटेम्प्टमध्ये जर फेकी केली असती तर निश्चित स्वरूपाने फलंदाजाला बाद व्हावं लागलं असतं. म्हणून कधी कधी तुमची निर्णय क्षमता ही देखील थोडीशी अंगलट येऊ शकते. पहा झेल ड्रॉप झाला. क्विकली फेकी करणं महत्वाची भूमिका होती. हातामध्ये चेंडू विसावला. कुठेतरी फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट आणि त्यानंतर तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू फेकला आणि तोपर्यंत बराच उशीर झाला होता. धावत पळत मात्र आपण पाहू शकाल यावेळेस या धाबा कंप्लीट केल्या जातात. फॉलोइंग स्वीपचा फटका आहे. स्कोरलेग क्षेत्रामध्ये दणदण करीत चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार. मिळतील यावेळेस धाबा 4 चौकार. तो 46 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 4.4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि आता चांगल्या स्थितीमध्ये युवा ग्रुप वाढीव संघ आता पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. मोठा प्रहार करण्याची मानसिकता. शॉडम जामचा फटका कणखर आहे. सरळ चेंडू निघून जाईल. वाईडिश काउकोन सीमारेषा पार. मिळतील विकीच्या बॅटमधनं आणखी एक षटकार. 6. च्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचेल 52 या अंकांवर हे धावफलक. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाजीतून सुसज्जित होईल. समोरच्या दिशेने डिस्पॅच केलं जाईल. स्ट्रॉंग फिनिश. क्या बात आहे यार विकी. विकीच्या बॅटमधनं हर हुन्नरी प्रहार आणि धावसंख्या तब्बली जाऊन पोहोचले 58 या अंकांवर आणि विजयी होण्याकरिता 59 धावसंख्येचा पाठलाग. याला आपण म्हणू शकाल वेळ घेतला आणि वेळ खर्च देखील केला. क्रिकेटच्या पटलावर टेक युअर टाइम, रिचार्ज युअर सेल्फ अँड देन चार्ज अप. आणि तीच फलंदाजी यावेळेस पाहायला मिळाली विकीकडनं आणि संघाला नेऊन ठेवलं 58 या अंकांपर्यंत आणि विजयी होण्याकरिता 59 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करायचा आहे. कल्पेश याला आपण पाहू शकलात 5 चेंडूगडी 4 धाब्यांवर, परंतु विकीची बॅटिंग जी महत्वाची आणि निर्णायक राहिली. म्हणून कॅचेस विन द मॅचेस या सर्व काही गोष्टी फार महत्वाच्या असतात. सुरुवातीमध्ये ज्या मिस्टेक घटित झाल्या, झेल कुठेतरी ड्रॉप झाले, जीवनदान मिळालं आणि तदनंतर विकीने मात्र सोडलं नाही आणि 16 चेंडूगडी 36 धाब्यांवर नाबाद तो राहिला. सुहानने देखील 4 चेंडूगडी 3 धाबा आणि विशालच्या नाबाद 3 धाबा ज्या विशेष करून पाहायला मिळाल्या. गोलंदाजी फिगर्स जी विशेष करून इथून कुठेतरी आपण पाहू शकलात की सुरुवातीमध्ये चांगली गोलंदाजी झाली आणि ज्यामध्ये आनंदचा महत्वाचा वाटा. 2 षटकं त्याने हाताळली, 8 धाबा फक्त आणि फक्त खर्च केला, 2 महत्वाचे विकेट, 9 चेंडू डॉट हाताळले आणि इकॉनॉमी पहा फक्त आणि फक्त 4.
तदनंतर लतेश जे षटक 12 धाब्यांचं राहिलं त्यामध्ये एक विकेट देखील मिळवली. तदनंतर गणेशचं 10 धाब्यांचं षटक, परंतु रोहिदास भगत हे षटक 26 धाब्यांचं राहिलं. म्हणजे या षटकामध्ये परिपूर्ण मॅचचे वारे फिरले. पार्टनरशिपची पहिला विकेट 4 धाब्यांवर, दुसरी विकेट 15 धाब्यांवर आणि तिसरी विकेट 18 धाब्यांवर. आणि त्यानंतर चांगली पार्टनरशिप जी जवळ आपल्याला पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजाच्या माध्यमानं. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 59 धावसंख्येची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. खूप खूप धन्यवाद दिगंबर दिगंबरजी मात्रे की आपण पंचगिरीकरिता या मॅच करिता केले त्याकरिता धन्यवाद. हे विशेष सहकार्य आपल्याकडनं लाभलं. घेऊया एक ब्रेक आणि ब्रेक नंतर वळणार आहोत रनचेसच्या दिशेने. यारा तेरे सदके इश्क सिखा मैं तो आई जग तज के इश्क सिखा मैं तो यारा तेरे सदके इश्क सिखा मैं तो आई जग तज के इश्क सिखा जब यार करे परवाह मेरी मुझे क्या परवाह इस दुनिया की जग मुझ पे लगाए पाबंदी मैं हूँ ही नहीं इस दुनिया की स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला बॅटर मंगेश. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता इथून नयन या गोलंदाजाला आपण पाहत आहे. चांगलं कमबॅक आणि प्रत्युत्तर दिलं. विशेष करून विकीकडनं ते प्रत्युत्तर महत्वाचं. जो स्ट्रॉंग फिनिश विशेष करून दिला आणि या मॅचला चांगल्या धावसंख्येच्या दिशेने पोहोचवलंय. पहिला चेंडू ऑन साईडला ऑन ड्राईव्हचा फटका. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडूची हाताळणी केली जाईल, परंतु हातामध्ये चेंडू व्यवस्थित पद्धतीने विसावला की नाही या सर्व काही गोष्टी पाहिल्या पंचाने. नॉट आउटचा इशारा जो विशेष करून इथून पाहायला मिळतं. एक सिंगल धाव आनंदच्या बॅटमधनं. एक सिंगलच्या सहाय्याने धावसंख्येला सुरुवात झाली 1 या अंकाने.
या पहिल्या इनिंग मधून देखील शिकण्यासारखं बरंच काही आहे की जर तुम्ही खेळपट्टीवर वेळ व्यतीत ठेवता तर एन मोमेंटला चार्जअप देखील तुम्ही करू शकता. परंतु तितकंसं धैर्य आणि ते पेशन्स तुमच्या बॅटिंग मध्ये आणि तुमच्या मनामध्ये देखील तितकंच गरजेचं आहे. जे विकीच्या बॅटिंग माध्यमानं विशेष करून पाहायला मिळालं. एक या अंकावर धावफलक. जर चेंडू हातामध्ये व्यवस्थित विसावला असता तर मंगेशला परतावं लागलं असतं जरूर. स्ट्राईक एंडला असेल. सॉफ्टने खेळला हलक्याच्या हाताने ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत कव्हरच्या दिशेने चेंडूने हुलकावणी दिले इन मोमेंटला आणि जोपर्यंत अगदी बॅकअप करीता क्षेत्ररक्षक येतील सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाते. प्रसादाला पण पाहत आहे डीप कव्हरच्या दिशेने चेंडूला फील्ड केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने या दुहेरीच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 3 रन्स ऑन अ कार्ड. 3 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. सुरुवात प्रामुख्याने जी चांगली करावी लागेल टीम 40+ गावदेवी वाढीव या संघाला देखील. सॉफ्ट हँडने खेळण्याची मानसिकता जी विशेष करून इथून पाहायला मिळाली आणि सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जाईल. पण जेव्हा जेव्हा तुम्ही अपील कराल ती मुख्य पंचांकडे करा. स्क्वेअर लेगचे पंच तुम्हाला बाद देऊ शकत नाही. ऑफिशियली पंच त्या दिशेने विजय भोईर त्यांच्याकडे दाद मागणं ती तितकंच महत्वाचं होतं. यस त्यांच्या मागे विकी कनेक्शन तर तितकंसं जुळलं नाही परंतु यस त्यांच्या मागे चांगलं कलेक्शन. निर्धाव चेंडूची सांगता जी इथून पाहायला मिळते. 3 या अंकांवर धावगती. 59 धावसंख्येचा पाठलाग होतोय. चांगला स्ट्रोक आहे. इनफिल्डच्या वरनं फोर्स केलं जाते. व्हॉट अ शॉट. इनक्रेडिबल. वाईडिश लॉंग ऑफला चिरून आणि भेदून चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा मंगेशच्या बॅटमधनं. षटकार 6. अरे कोशिश केली किती जणांनी आउटसाइड ऑफ आहे आणि ऍज अ मेरिट खेळला आणि परिपूर्ण बॉटम हँडचा उपयोग. चांगलं टायमिंग जुळलं. 6 धावा मिळाल्या. यावेळेस फटका थोडासा हवेमध्ये आहे. स्वतः यष्टीरक्षक विकी त्या दिशेने प्रदक्षिणा जरूर घातली परंतु बॅकअप मिळालं कल्पेशकडनं आणि जे महत्वाचं होतं विकेट मिळाले. षटकार आल्यानंतर हे प्रतिउत्तर मंगेशचा खेळ पाठीशी झालाय. धावफलक जे अधोरेखित आहे. 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. नवव्या अंकांवर धावगती. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल या षटकातील नयन जो गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव, तिसरा चेंडू डॉट बॉल, चौथ्या चेंडूवर तो षटकार आणि 5व्या चेंडूवर विकेट. सॉफ्ट हँडने खेळण्याची मानसिकता. चेंडू टप्पा पडल्यानंतर खालीच राहिला आणि सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जाईल. पहिल्या षटकाचा खेळ इथून झालाय समाप्त. टीम 40+ गावदेवी वाढीव संघाची धावसंख्या 9 या अंकांवर. 1 गडी बाद. पाठलाग करायचा इथून 59 धावसंख्येचा म्हणजेच येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 24 आणि 50 धावसंख्येची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. अरे पाठीशी देवान सापने योगेश पाटील. अरे कोणा पुढं कधी नाही चुकत. अविनाश सापने सुधाकर पाटील. अविनाश सापने सुधाकर पाटील. अविनाश सापने सुधाकर पाटील. मकरदास ग्रुपची खंबीर साथ लाभलय दादाला. अरे मकरदास ग्रुपची खंबीर साथ लाभलय दादाला. प्रकाश किरकिरा पैदा झालाय फक्त मार्केट गाजवायला. प्रकाश किरकिरा पैदा झालाय फक्त. चला नेक्स्ट मॅचचा टॉस टीम जय बजरंग शिरगाव आणि टीम कुसमाई खार्डी. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण या. टॉसचा कॉल तो केला जाईल.
9 या अंकांवर धावफलक अधोरेखित आहे. पहिल्या षटकाचा खेळ जो इथून समाप्त झालाय. हे दुसरं षटक हाताळण्याकरिता इथून कल्पेश गोलंदाजी मार्कवर. समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केला जाईल आणि धावचीच्या रूपाने राजू मेहरचा खेळ यावेळेस झालाय समाप्त. आणखी एक धक्का, फलंदाज होईल बाद. गॉन. वर 2 धक्के जे आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. टीम 40+ गावदेवी वाडीवा संघ गणेश आहे. नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेनेतून मार्गस्थ होईल. 9 धावा स्कोर कार्डवर अधोरेखित. 1.1 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथून कल्पेश सुसज्जित होईल. खोलवर लेत आहे. समोरच्या दिशेने सरळ बॅटचा उपयोग जरूर केला जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल चेंडूला उचलून फेकी केली जाईल. एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने, या सिंगलच्या साह्याने धावफलक जे जाऊन पोहोचेल 3 रन्स ऑन अकाट 10 या अंकांवर. चला जय बजरंग शिरगाव संघाचा कर्णधार. चला या आपण टॉस करण्याकरिता 10 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. आगळा वेगळा स्ट्रोक, थोडंसं इम्प्रोव्हायझेशन केलं. गती होती, त्या गतीला उपयोगी अगदी आपण पाहू शकाल. हा साजेसा असा फटका निघून जाईल. चेंडू लॉंग लेग सीमारेषा पार. मिळतील यावेळेस गणेशच्या बॅटमधनं डेलिकेट टचचा फटका. चौकार 4. घरामध्ये उलटा जरूर आहे. हा फटका जास्तीत जास्त हवेमध्ये उभा झाला आणि त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तो चुकी करणार नाहीये. प्रसादच्या माध्यमाने अतिशय सुरेख पद्धतीचा झेल समाप्त होईल. आनंदचा खेळ. गॉन. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल 15 या अंकांवर धावफलक. लतेश आहे नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने जो इथून पाहायला मिळतोय. दोन्ही संघ वाढीवचेच आहेत. एकीकडे 40+ गावदेवी वाढीव संघ, दुसऱ्याकडे युवा ग्रुप वाढीव. 58 धावा झालेल्या तर 59 धावसंख्येचा पाठलाग जो इथून विशेष करून पाहायला मिळतोय. जरा फार सामना स्लो चाललाय. जरा अॅक्युरेट पद्धतीने खेळा, नम्रतेची विनंती. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा इथून कल्पेश. समोरच्या दिशेने सॉफ्ट हँडने खेळण्याची मानसिकता. मिड ऑन क्षेत्रातनं अगदी क्षेत्ररक्षक पुढे येईल आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणाऱ्या या सिंगलच्या मदतीने धावगती जी जाऊन पोहोचेल 16 या अंकांवर. 16 रन्स ऑन अ कार्ड.
आणि चांगल्या पद्धतीने या पॉवर प्लेमध्ये कुठेतरी विकेट ज्या महत्त्वपूर्ण होत्या. जशी सुरुवात आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहिली त्याच पद्धतीची सुरुवात या दुसऱ्या इनिंगमध्ये देखील आहे. परंतु या मॅचमध्ये जर पुढे जायचं असेल तर धावेंचा पाठलाग यशस्वीरित्याने तुम्हाला करावा लागेल आणि म्हणून प्रयत्न हे थोडेसे धावेंच्या बाबतीमध्ये वाढवावे लागतील. चर्चा चालू राहील. घेऊया एक क्विकली ब्रेक आणि येणार आहोत आपण तिसऱ्या षटकाच्या दिशेने. सोळा धावा स्कोर कार्ड वर अधोरेखित आहेत. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 18 आणि 43 धावसंख्येची गरज आहे. आस्किंग रिक्वायर रन रेट 14.33च्या घरामध्ये 16 धावा स्कोर कार्ड अधोरेखित आहेत. नयनला आपण पाहताय दुसऱ्या षटकामध्ये कंटिन्युअसली केलं गेलंय. तिसरं षटक हलक्याच्या हाताने स्टिअर केले या चेंडूला. गली रिझन मधनं चेंडू निघून जाईल बॅकवर्ड ऑफ थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठचा वापर. बाउंड्री लाईन सीमारेषा पार मिळतील यावेळेस धावा 4 चौकार. येतात हलक्याच्या हाताने अगदी इंटू द गॅप मध्ये खेळला आणि जबरदस्त गॅप. थर्डमॅनच्या क्षेत्रातनं गली रिझन मधनं चेंडू निघून गेला 4 धाबेंकरिता. या चौकाराच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 2-0 20 या अंकांवर. अक्रॉस बॅटने खेळण्याचा मानस जो इथून पाहायला मिळतोय. आता कुठेतरी पंचांचा एक हात समांतर झालाय आणि धावा ज्या विशेष करून आपण पाहू शकाल की अवांतरच्या रूपाने आता मिळणार आहेत. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक एक एंडे मात्र ठेवले गेलेत आणि तेच पंचांच्या माध्यमाने जो विशेष करून इथून पाहायला मिळत आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये अगदी जे क्षेत्ररक्षक जे विशेष करून चला घाई करा. चला मॅच ऑन करा. 20 रन्स ऑन अ कार्ड आणि ज्यामध्ये एक धावेची जोडणी जी विशेष करून इथून पाहायला मिळेल. 21 या अंकांवर हे धाव फलक जे इथून अधोरेखित असतील आणि फ्रीडचे सिग्नल जे आता मैदानाच्या दिशेने असतील ऑन. क्रिकेटमध्ये मोमेंटम शीट व्हायला वेळ लागत नाही हे कित्येक वेळा आपण पाहिलंय. आता या मॅच मध्ये देखील या सर्व काही गोष्टी पाहायला मिळतील का? लतेशकडे ती स्ट्राईक नयन असेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मोठा प्रार जरूर करायचा होता परंतु शॉट थर्डमॅनच्या दिशेने चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव ही स्कोर कार्ड वर मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या सहाय्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 22 या अंकांवर. प्रत्युत्तर हे तर तुम्हाला द्यावंच लागेल. क्रिकेटच्या पटलावर प्रत्येक गोष्ट मिळवणं तितकीशी सोपी गोष्ट नाहीये. तुम्हाला थोडीशी मेहनत ही अधिकाधिक वाढवावी लागेल. जरूर 40+ संघ आहे मैदानाच्या दिशेने. तो अनुभव तर आहे परंतु त्या जोशने खेळताना पाहायला मिळतील का हा देखील एक प्रश्नचिन्ह. नयन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चांगला स्ट्रोक आहे. फक्त आणि फक्त दिशा दर्शवली जात आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक कॅल्क्युलेशन रिक्स घेतली आणि रिक्स झाली परावर्तित. फाईन लेग सीमारेषा पार. फाईन स्ट्रोक चौकार 4 धाबा.
जो काही अनुभव आहे ना, त्या सर्व काही गोष्टी ज्या गोष्टीची मी उल्लेख नाही केली होती की त्या जोशने खेळताना पाहायला मिळतील की नाही, जोश देखील आहे आणि होश देखील आहे. आता या सर्व काही गोष्टी तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळतात. 26 या अंकांवर धावफलक. स्विचिटचा फटका जरूर खेळायचा होता. हलकी शिलेन टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये जरूर वळाला. एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने, या सिंगलच्या साह्याने धावफलक जे जाऊन पोहोचेल 27 या अंकांवर हे धावफलक. या षटकाकडे आतापर्यंत थोडंसं खर्चिके षटक राहिले जरूर. 11 धावा खर्च केल्या गेल्यात. लतेशकडे ती स्ट्राईक असेल. अजूनही स्टेबिलिटी आहे जरूर या मॅच मध्ये, कारण की या षटकाकडे 2 बाउंड्री झाल्यात आणि मॅच थोडीशी जिवंत आणि खुली जरूर झाले. लेफ्ट केल्या जाईल या चेंडूला. बाकीचे काम पंच करतील. पंचांचे दोन्ही हात यावेळेस झाले समांतर आणि धावा देखील अवांतरच्या रूपाने मिळतील. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 28 या अंकांवर. 14 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक. 31 ची गरज आहे. लतेशकडे ती स्ट्राईक. सॉफ्टने जरूर खेळायचा आहे. हलक्याशा हाताने स्टेअर केलं जाते. नयन स्वतः या चेंडू भोवती अगदी जोपर्यंत फेकी केली जाईल, आता त्या दिशेने एफर्ट्स तर जरूर रावले. पंचांचा सिग्नल काय पोहोचेल आपल्यापर्यंत ते देखील पाहणे योग्य. नॉट आउटचा इशारा आला. आय थिंक पंचांकडे आणि रिफर केलं जात आहे. माफ करा, पुन्हा एकदा बिझी होतील आमचे ऑफिशियली पंच तडंपारच्या भूमिकेमध्ये. सिंगल धाव तर कंप्लीट झाले होते आणि डबल करिता वेगाने परतले होते. त्या दिशेने लतेश पाहू शकाल आता क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही, या सर्व काही गोष्टी आता चेक केल्या जातील. स्कोर लेग अँगल मध्ये अगदी त्या सर्व काही गोष्टी क्लिअर होणार आहेत. विश लाईव्ह नेटवर्क जे विशेष करून आपण पाहत आहे, मनीषजी निजाई पुन्हा एकदा बिझी होत असताना नियमानुसार नाही बसत ते आणि लाईव्ह पण आहेत ना. सो डिसिजन आलाय ऑन स्क्रीन. OUT. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. कुठेतरी बॅट स्लाइड जरूर केले होते, परंतु थोडस क्विंचित मार्जिन ऑफ इरर जे इथून पाहायला मिळते, परतावं लागेल. इथून विकेटचं झालेलं पतन. फलंदाजाला बाद व्हावं लागते. आणखी एक धक्का गॉन. आपण पाहू शकाल चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल 13.85. आता जो रिक्वायर रन रेट आपण पाहत आहे, बाबू या फलंदाजाला पण पाहत आहे. आगळा वेगळा स्ट्रोक जरूर खेळण्याची मानसिकता, वेग भन्नाट आणि सरळ चेंडू निघून जाईल यस्ती रक्षक यांच्या हातकंडामध्ये. 3 षटकांचा खेळ जो इथून झालाय समाप्त. 29-29 या अंकांवर धावफलक. पाठलाग होतोय 59 धाव संख्येचा आणि जिथून अगदी आपण पाहताय की इथून येणारे चेंडू असेल तुमच्याकडे 12 आणि या 12 चेंडूंकडे जवळ आता इथून जे लक्ष आहे ना, 30 धावेंची गरज.
चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 30 धावसंख्येची आवश्यकता अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. 29 या अंकांवर धावगती. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, 30 धावसंख्येची आवश्यकता. रिक्वार रॉन्ड्रेड आपण पाहत आहे. कुठल्या तरी एका फलंदाजाला आता ती मॅच्युरिटी दर्शवावीच लागणार आहे. बारा चेंडू आणि 30 धावसंख्येची आवश्यकता. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, बरोबर बुंद्यात हा चेंडू हाताळला गेला. एक सिंगल दाबी स्कोर कार्ड वर मिळेल. या सिंगलच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 3-0. 30 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. 3.1 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 11 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक आणि 29 धावसंख्येची अजूनही गरज असेल. मोठे स्ट्रोक इथून तुम्हाला खेळावेच लागतील या मॅच मध्ये, अन्यथा फार मागे राहील 40+ गावदेवी वाडीभ हा संघ जो इथून पाहायला मिळतोय. अक्रॉस द बॅट नाही खेळण्याची मानसिकता जी विशेष करून इथून पाहायला मिळाली. सरळ चेंडू निघून जाईल. यष्टी रक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. 30 या अंकांवर धाव फलक. 29 ची गरज अजून या मॅचला जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी, परिपूर्ण कंट्रोल मध्ये आहे ही मॅच. युवा ग्रुप वाडीभ हा संघ. समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता. लॉंगोपदे क्षेत्ररक्षक स्थित आहेत. नयनने अगदी क्विकली फेकी केली. धाव अपुरी राहील. विकेट मिळेल, परताव लागेल फलंदाजाला. बाबूचा खेळ झाला यावेळेस समाप्त. गॉन. संघाचा कर्णधार. चला आपण मार्ग सभा टॉस करण्याकरिता. 31 या अंकांवर धावगतीची अधोरेखित आहे. 5 धक्के आतापर्यंत बसले गेलेत. हगळा वेगळा स्ट्रोक, याच अगदी गोष्टींकरिता गणेश ओळखले जातात, परंतु सुरुवातीपासून त्यावेळेस 2 वेळा सक्सेस मिळाली. प्रसादकडे तो वेग आहे. थोडीशी फुलर लेनची डिलिव्हरी हाताळली गेली. हलकासा कट झाला चेंडू आणि सरळ निघून गेला. यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. प्रेशर वाढत असताना आता या मॅच मध्ये 31 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. आगळा वेगळा स्ट्रोक जरूर आहे, परंतु गली रिझन मध्ये कल्पेश पाटील यांना आपण पाहत आहे. जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल दाबी स्कोर कार्ड वर मिळणार आहे. रोहिदास भगत यांना आपण पाहत आहे. एक सिंगलच्या मदतीने 32 या अंकांवर धावफलक. 40+ मास्टर्स क्रिकेट जे नेहमीच हाताळताना पाहायला मिळालं तेच रोहिदास भगत आणि संपूर्ण 40+ गावदेवी वाडीवचा संघ जो विशेष करून काय गोलंदाजी, जे आनंदची क्लासिकल गोलंदाजी विशेष करून पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये. थोडस प्रत्युत्तर सुरुवातीला जरूर मिळालं होतं. एक स्ट्रोक मंगेशच्या बॅटमधनं जो षटकार आला होता, हर हुन्नरी प्रहार, आणि तदनंतर तो बाद झाल्यानंतर चांगले स्ट्रोक जरूर आले. काही इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक जे आपण पाहिले लॉंग स्टॉप सीमारेषा लगत. हा चेंडू वाईड आहे. 33 या अंकांवर धावगती. शेवटचा अंतिम चेंडू प्रसाद गोलंदाजी मार्गवर. सॉफ्टहँड खेळला, हलक्याच्या हाताने स्टेअर केलं जाते. पॉइंटला क्षेत्ररक्षक स्थित आहे आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्ड वर मिळणार आहे. या सिंगलच्या सहाय्याने 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 34 या अंकांवर धाव फलक आणि वेळ ती देखील निघून गेलेली आहे. म्हणजेच एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. संख्येची आवश्यकता अजून या मॅचला जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर संदेश या गोलंदाजाला आपण पाहत आहे. चला घाटिंब संघाचा कर्णधार आणि आदर्श फणसपाडा संघाचा कर्णधार. चला मार्ग सभा रोहित. चला आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने वळणार आहोत, जिथे टॉसचा कॉल जो केला जाईल. चला एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, म्हणजे 4 क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त तुम्ही लावू शकता.
6 चेंडूंचा खेळ शिल्लक, 25 ची गरज. हृदास भगत यांच्याकडे ती स्ट्राईक असेल. एकीकडे गणेश यांना देखील आपण पाहत आहे. 25 धाबींची आवश्यकता. चला घाई करा, जास्तीत जास्त वेळ या मॅच मध्ये गेलाय. चला गाटिंबा संघ उपस्थित आहेत. कर्णधार या आपण टॉसच्या दिशेने वळणार आहोत. विकेटचं पतन, फलंदाजाला इथून बाद व्हावं लागेल. आणखी एक धक्का बसेल. येणारे 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 25 ची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. या अविनाश सापणे यांनाच विनंती करतोय की आपण टॉसचा कॉल हा संपन्न करायचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार जे उपस्थित झालेत, टीम आदर्श फणसपडा आणि घाटिंब 4 षटकांचा सामना असेल. 34 या अंकांवर धावगती, 34. गोलंदाजी मार्गवर इथून पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल. मोठा प्रहार जरूर आलाय. याच मोठ्या स्ट्रोकची आवश्यकता अगोदरपासून होती. थोडासा उशीर जरूर झालाय, परंतु हा उशीर विजयाच्या दिशेने घेऊन जाईल की नाही. षटकार आलाय राजूच्या बॅटमधनं, मॅक्झिमम 6. मोठा प्रहार आणि चेंडू सरळ निघून गेला सीमारेषा पार. आणि या 6च्या साह्याने, या 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 4-0. 40 या अंकांवर. अतिशय चांगल्या पद्धतीने यावेळेस कनेक्शन बनलं आणि या धाब्यांचं कलेक्शन 6च्या रूपाने इथून पाहायला मिळतं. 19 ची आता गरज असेल. येणाऱ्या चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल तुमच्याकडे 3. एक मोठा फटका जरूर आला होता आणि तदनंतर हा डॉट बॉल. पुन्हा एकदा सरळ बॅटचा उपयोग केला जाईल. डिस्पॅच केलं जात आहे. चांगले स्ट्रोक आहेत राजूच्या बॅटमधनं. आणखी एक तगडा प्रहार, चेंडू सीमारेषा पार. आणखी एक षटकार, 6. खेळ आता शिल्लक आणि 13 ची गरज आहे. विशेष करून या मॅच मध्ये अगदी राजूला थोडस उशिराने धाडलं गेलंय. राजू जंटलमॅन तर नाही म्हणता येणार, परंतु इथून खतरनाक फलंदाजी होते. सिक्सर किंग म्हणून संबोधला जाईल जरूर. 40+ गावदेवी वाढीव संघाकडनं. अक्रॉस द लाईन उचलण्याचा प्रयत्न, शरीरापासून ही लेन थोडीशी लांब आहे. पंच वळतायत, वाईटचा इशारा आलाय. आणखी एक अतिरिक्त धाव मिळेल, म्हणजेच आता 2 चेंडूगडी 12 ची गरज आहे. दोनों चेंडूगडी मोठे स्ट्रोक हे खेळावे लागणार आहेत. संधी जरूर आहे. एक मोठा स्ट्रोक आला तर मॅच मध्ये तो जिवंतपणा पाहायला मिळणार आहे. क्रिकेटच्या पटलावर वेळ बदलायला वेळ लागत नाही. सातत्याने आपण कित्येक वेळा पाहिलंय. एक झालेली मिस्टेक, एक झालेली घोडचूक क्रिकेटच्या पटलावर ही थोडीशी महागडी जरूर ठरते. हा चेंडू तितकाच निर्णायक असेल. खेचून मारण्याची मानसिकता बीट होत असताना सरळ चेंडू निघून जाईल यष्टी रक्षक यांच्या हातखंडामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. थोडस धैर्य आलं होतं अगदी एक वाईट चेंडू आल्यानंतर आणि बॅट स्विंग देखील वेगाने फिरली होती. जरूर कनेक्शन बनलं असताना तर चेंडू नक्कीच गेला असता, परंतु यावेळेस ते कनेक्शन बनलं नाही. आता एका चेंडूची औपचारिकता शिल्लक आहे. 12 ची गरज आहे. म्हणून राजू याला अगोदर धाडणं ही महत्वाची भूमिका. जोपर्यंत अगदी जाग आली ही मॅच गमवावी लागते 40+ गावदेवी वाढीव या संघाला. परंतु खूप चांगल्या पद्धतीने आपण देखील खेळले आणि अजून सुद्धा क्रिकेटच्या पटलाच्या माध्यमाने आणि तुम्ही दाखवून दिलं की जिद्द चिकाटीने जर खेळ होईल तर निश्चित स्वरूपाने 40+ का असोनात, परंतु नवतरुण उभारत्या सिताऱ्यांना देखील त्यांनी थोडंसं सडोकी पोळो करून सोडलं. परंतु खूप चांगला परफॉर्मन्स जो युवा ग्रुप वाढीव या संघाकडनं देखील पाहायला मिळाला आणि ही मॅच जिंकल्या